आपण बऱ्याच वेळेस दह्यातल्या मिरचीचा स्वाद तर घेतलेला आहे, पण तुम्ही कधी असा दह्यातल्या गवारीच्या शेंगाचा स्वाद घेतलाय का? नाही ना? मग एकदा नक्की ट्राय करा, कारण खरंच ही रेसिपी अप्रतिम लागते बरं का. तशी बघायला गेलं तर ही जुनीच रेसिपी आहे, फक्त बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बेसिक असा मसाला बनवायचा आहे. जास्त मसाल्यांचा वापर जरासुद्धा आपण करणार नाही आहे. कढई व्यवस्थित गरम झाल्यावर 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यावरती अगदी छोट्या आकाराचा उभा कट केलेला 1 कांदा घालायचा. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घालायचं आहे. अगदी मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिट हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर इथे थोडंसं खिसलेलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही ना अशा पद्धतीने दह्यातली गवारीची शेंग बनवचाल ना, तुम्हाला खरंच खूप आवडेल बरं का. आणि जर तुम्हाला ही आवडली तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती नक्कीच विसरून जाचाल आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने तुम्ही ही शेंग बनवचाल. आता इथे मसाला व्यवस्थित परतलेला आहे. गॅस बंद करून आपल्याला एका डिशमध्ये थंड होण्यासाठी हा मसाला काढून घ्यायचा आहे. पूर्ण मसाला काढून घेतल्यानंतर गॅस चालू करा. आता अगदी अर्धा चमचा एवढं तेल घाला. आता या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा घालायचा आहे. जिरं घातल्यानंतर अगदी आपल्याला व्यवस्थित जिऱ्याला फुलून द्यायचं आहे आणि जिरं फुलल्यानंतर बारीक आकारात कट केलेली गवारीची शेंग स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. गवारीची शेंग घातल्यावरती अगदी 1 चमचा एवढं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मिठामुळं काय होतं, शेंग लवकर शिजली जाते आणि त्याला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. थोडंसं हलवायचं आणि अगदी बारीक गॅस करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं ही शेंग अशीच मिठामध्ये शिजून द्यायची आहे. तोपर्यंत आपण मसाला थंड झालेला आहे, हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. पूर्ण हा थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये घालायचा आणि फिरवून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल तर इथे कोथिंबीर थोडी घातली तरीसुद्धा चालेल बरं का. आता थोडं पाणी घालून मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. इथे एकदम मसाला तयार आहे. आता दुसरा मसाला बनवायचा आहे, म्हणजेच आपण दह्यातली गवारीची शेंग बनवतोय तर इथं आपण दह्याचा वापर करणार आहोत. वाटीमध्ये अगदी घट्ट आंबट नसावं असं 2 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही ताजं दही वापरा, म्हणजे ते जास्त आंबट नसतं. आता याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, तर मी इथे सोलापुरी काळा मसाला आहे ना, तो सुरुवातीला घालणार आहे. अगदी 1.5 चमचा. तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल. बरोबरच बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरणार आहे, तर ती सुद्धा 1.5 चमचा घातलेला आहे. अगदी कलरसाठी वापरलेले आहे, नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आणि इथे मी गरम मसाला अगदी अर्धा चमचा एवढं घालणार आहे. तुमच्याकडे धनेपूड असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल बरं का. व्यवस्थित फेटून आपल्याला पूर्ण ह्याला एकदम क्रीमी होईपर्यंत आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, जसं की मी तुम्हाला इथे दाखवत आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आलं की समजायचं आपला मसाला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. इथे आपली शेंगसुद्धा छान अशी शिजलेली आहे. पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे, फक्त मिठामध्ये शिजवलेले आहे. अशी जर शिजवून घेतली ना तर शेंगाचा फ्लेवर आहे ना, तो भाजीमध्ये खरंच खूप छान येतो. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया. आता इथं कढईमध्ये ना अगदी 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे तेल घालायचं आहे. आता इथे थोडासा तेलाचा वापर जास्त होतो, कारण आपल्याला इथे ना अगदी मसाला छान परतून घ्यायचा आहे, त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त लागू शकतो. आता काय करायचं आहे, मिक्सरला फिरवलेला जो मसाला आहे ना, तो मसाला आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला तेलामध्ये हा मसाला घातल्यावर चमच्याने हा मसाला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला अगदी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्ही कच्च्या मसाल्यामध्येच बाकीचे सगळे मसाले ॲड करताल ना, तर ही कांद्याचा फ्लेवर आहे ना, तो जाणार नाही आहे आणि मसाला तुमचा कच्चा तुम्हाला भाजीमध्ये लागेल. त्यामुळे अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला हलवून घ्या. तेल सुटायला सुरू झाले की याच्यामध्ये जो दह्याचा मसाला करून ठेवला होता तो घालायचा. पण तो घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस पूर्ण बारीक असावा, मोठा नसून, का नाहीतर तुमचं दही फटलं जाईल. अगदी बारीक गॅसवरती हा आपल्याला मसाला छान शिजू द्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. दह्याला तेल लवकर सुटलं जातं आणि मसालासुद्धा छान असा एकदम बनवून तयार होतो. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये दह्यालासुद्धा छान असं तेल सुटायला सुरू झालेलं आहे. फक्त याला ना एकदम बारीक गॅसवरती सारखं सारखं हलवत हलवत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटानंतर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला जसा पाहिजे ना अगदी तसा परफेक्ट इथं बनवून तयार झालेला आहे.
आता आपल्याला या मसाल्यामध्ये आपली गवारीची शेंग घालून घ्यायची आहे. गवारीची शेंग घातल्यानंतर ना मसाला छान आपल्या या गवारीमध्ये कोट होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण आपण इथे सुकी किंवा पातळ भाजी बनवत नाही. अगदी मीडियम हवी आहे आपल्याला भाजी, त्यामुळे अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. लक्षात राहू द्या, शेंग शिजण्यासाठी सुद्धा मीठ घातलं होतं, ती शेंगासाठी होतं आणि आता ही पाण्याचा वापर केले त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये चमचा ठेवून अर्धवट झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढल्यावरती इथे आपली परफेक्ट अशी शेंग शिजून तयार झालेली आहे, अगदी जशी आपल्याला हवी आहे तशी. इथे कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा आणि ही शेंग, दह्यातली गवारीची शेंग सर्व करायची. तुम्ही ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा जिरा राईस कशाबरोबरही सर्व करू शकता. खरंच खायला खूप छान लागते. आणि जर तुम्ही एकदा ही अशी ट्राय केली, तुम्हाला आवडली, तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाचाल आणि अगदी याच पद्धतीने ही गवारीची शेंग बनवचाल. खरंच खायला छान लागते बरं का. तुम्ही एकदा जिरा राईसवर सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. वरण प्रत्येक वेळेस ट्राय करतो, कधी कधी अशी दह्यातली गवारीची शेंग राईसवर सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट्सद्वारे नक्की सांगा.